आंब्याची बाग. एका गावात आंब्याच्या झाडांनी भरलेली खूप मोठी बाग होती. त्या बागेचे मालक होते धनाजीराव. साधा आणि सरळ माणूस, नेहमी खरं बोलणारा. धनाजीरावांच्या बागेत पिकणाऱ्या ताज्या गोड रसाळ आंब्यांचा सुगंध दूरवर जायचा. लांबून लांबून लोक ते आंबे विकत घेण्यासाठी वेड्यासारखे यायचे. वर्षानुवर्ष हेच आंबे विकून धनाजीरावांनी खूप मान सन्मान आणि पैसा कमवला होता. तालुक्यात त्यांच्या इतका श्रीमंत माणूस दुसरा कोणीच नव्हता. पण आता त्यांचं वय झालं होतं आणि बागेची जबाबदारी त्यांच्या मुलांपैकी कोणाला तरी द्यावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांना 3 मुलं होती, सोन्या, मोन्या आणि राणी. सोन्या आणि मोन्याला या बागेशी किंवा इथल्या आंब्यांशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त बागेतून मिळणाऱ्या पैशांशी मतलब होता. पण राणी तशी नव्हती. ती पूर्ण दिवस बागेत काम करत असायची. आंब्यांच्या झाडाला किती पाणी द्यायचं, कोणतं खत घालायचं, तिला सगळ्याची माहिती होती. राणी खूप प्रेमाने झाडांची काळजी घ्यायची. एक दिवस धनाजीरावांनी तिघांना आपल्या जवळ बोलवलं आणि तिघांच्या हातात एक आंब्याची कोय दिली आणि म्हणाले, मी या आंब्याच्या बागेची जबाबदारी आता तुमच्यापैकी कोणा एकाला देणार आहे. राणी चकित झाली, पण सोन्या आणि मोन्या हे ऐकून खूप खुश झाले. सोन्या म्हणाला, ही जबाबदारी मला द्या, मी सगळ्यात मोठा आहे. तर मोन्या म्हणाला, मोठा असला म्हणून काय झालं, पैसे कमवण्यात तर मी हुशार आहे बाबा, बागेची जबाबदारी तुम्ही मला द्या. दोघांमध्ये भांडणं वाढणार इतक्यात धनाजीरावांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, बागेची जबाबदारी मी त्यालाच देणार ज्याला आंब्याच्या झाडाबद्दल प्रेम असेल आणि त्यासाठीच मी तुम्हाला ही आंब्याची कोय दिली आहे. तिघही चकित झाले. धनाजीराव म्हणाले, ही आंब्याची कोय तुम्हाला लावायची, त्याला पाणी द्यायचं, खत घालायचं, याची काळजी घ्यायची आणि वर्षभरानंतर जेव्हा हे रोपटं मोठं होईल तेव्हा मला आणून दाखवायचं. ज्याचं रोपटं सगळ्यात जास्त निरोगी आणि मजबूत असेल ही बाग त्याची होईल. हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. आता ही बाग माझीच होणार. अरे जा, वर्षभराने बघूया बाग कोणाला मिळते. दोघेही भांडता निघून गेले. पण राणी अत्यंत शांतपणे हसली आणि निघाली. राणीने आंब्याची कोय अत्यंत प्रेमाने मातीच्या कुंडीत लावली. त्याला पाणी दिलं, खत दिलं आणि उन्हात ठेवलं. एखाद्या रोपट्याची काळजी कशी घ्यायची हे तिला चांगलंच माहिती होतं. पण ह्यावेळी काहीतरी उलटच झालं. दिवस गेले, हप्ते गेले, महिने गेले, पण राणीचं रोपटं काही उगेच ना. तिने सगळ्या प्रकारे प्रयत्न करून पाहिले, पण काहीच उपयोग झाला नाही. तिला जो त्रास होत होता तो सोन्या मोन्याला अजिबात होत नव्हता. त्यांची रोपटं तर दिवसागणिक उंच वाढत होती. राणी काळजीत पडली. तिला या गोष्टीची चिंता नव्हती की बाग तिच्या हातातून निघून जाईल. तिला तिच्या वडिलांचं, धनाजीरावांचं मन दुखवायचं नव्हतं. आणि शेवटी तो दिवस आला. 1 वर्ष पूर्ण झालं. शेवटच्या दिवसापर्यंत राणी आपल्या रोपटं उगवण्याची वाट बघत होती, पण तसं झालंच नाही. आणि धनाजीरावांना झाड दाखवण्याची वेळ आली. सोन्या, मोन्या आणि राणी आपापल्या कुंड्या घेऊन धनाजीरावांच्या समोर उभे राहिले. धनाजीरावांनी सोन्या आणि मोन्याच्या रोपट्यांकडे पाहिलं आणि म्हणाले, वा पोरांनो वा, तुमची रोपटी तर खूप छान फुलली आहेत. सोन्या आणि मोन्याला खूप आनंद झाला. नंतर धनाजीराव राणीला म्हणाले, राणी, तुझं रोपटं कुठे आहे? राणी कोलमडली आणि आपले अश्रू थांबवत म्हणाली, मला माफ करा बाबा, मी तुमच्या परीक्षेत नापास झाले. मी या रोपट्याची पूर्ण काळजी घेतली होती. खत, पाणी, सूर्यप्रकाश सगळं दिलं होतं, पण वर्षभर प्रयत्न करून सुद्धा. राणी रडू लागली. धनाजीराव जवळ आले आणि राणीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, काही हरकत नाही,
असं समज की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आणि याच कारणास्तव माझ्या बागेची जबाबदारी मी तुला देतोय. हे ऐकून तिघही आश्चर्यचकित झाले. राणीला तर धक्काच बसला, पण सोन्या आणि मोन्या रागाने लाल बुंद झाले होते. दोघांनीही विचारलं, याचा काय अर्थ आहे बाबा? परीक्षा तर रोपटं वाढवायची होती, जी आम्ही पास झालो आहोत. मग या राणीला बागेची जबाबदारी का देताय? सांगतो. एका वर्षापूर्वी ज्या आंब्याच्या कोळी मी तुम्हा तिघांना दिल्या होत्या त्या उकळलेल्या होत्या. त्यामधून कोणतंच रोपटं उगवणार नव्हतं. जर तुमची रोपटी उगवली असतील तर ती मी दिलेली कोय असूच शकत नाही. तुम्ही नक्कीच काहीतरी बेईमानी केली, पण राणीने असं नाही केलं. तिने पूर्ण इमानदारीने मी जे सांगितलं तेच केलं आणि आज पूर्ण इमानदारीने मला सगळं खरं सांगितलं. या बागेला अशाच खऱ्या आणि इमानदार माणसाची गरज आहे. म्हणून आजपासून ही बाग राणीची. सोन्या आणि मोन्याची मान शरमेने खाली गेली आणि राणीचा चेहरा आनंदाने भरून गेला. अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.